चला तर मित्रांनो, आपण आज 2-3 क्वेश्चनवरती बोलणार आहेत बिग बॉस मराठीच्या. तुम्ही नुकतंच पाहिलं आहे की आर्याला घराबाहेर काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी असं दिसलेलं आहे की एक तर सगळे कंटेस्टंट आता पार्टी घेऊन जात असतात सगळे कंटेस्टंट. पण आर्याला नेमची पार्टी पण घेऊन नाही बोलवलेलं आहे आणि आर्याला अजून स्टेजवरती पण नाही बोलवलेलं आहे. तर इथे आपल्याला असा आपण अंदाज लावू शकतो की आर्या एक तर सिक्रेट रूममध्ये बसलेली आहे. तिला म्हणजे एक तर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तिला घरात आणतील, नाही तर तिला काही ना काहीतरी कारण लावून तिला घरात आणणार आहेत. एक अजून कारण आहे, बाहेर आल्यावरती सगळे जे इविक झालेले लोक आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, पण आर्याचा आपल्याला अजून इंटरव्ह्यू कुठं देखील दिसलेला नाही आहे. पण आर्या इतकं चांगलं खेळत होती, त्यांना आर्याला एवढा त्रास दिला. एक तर त्यांना कारण फक्त एक लावून आर्याला वापस आणण्यासाठी एकच कारण आहे. ते असं म्हणू शकतात की बाबा निक्कीने तिला एक प्रवोक केलं, की बाबा तिला मारण्यासाठी प्रवोक केलं निक्कीने, असं म्हणून तिला आर्याला ती घरात आणू शकतात. नाही तर आर्या एक तर सेकंड वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून एंट्री मारणार म्हणजे मारणार. एक तर आर्याचा गेम खूप छान चालू होता आणि त्याच्यामध्ये जर हा इन्सिडेंट होऊन जर कधी तिला बाहेर काढत आहेत, तर हा बिग बॉससाठी खूप मोठा निर्णय आहे. जेणेकरून की बाबा महाराष्ट्रात एवढं निक्कीला हे हेट करतायत आणि आर्याला पण सपोर्ट करतायत. तर बिग बॉसला हे विचार करायला भाग पाडणार आहे तसं पण. तर बस एवढीच बोलायचं आहे मला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.